तर मुंबईमधल्या बीकेसी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही वेळातच संबोधित करतील. मात्र त्या अगोदर ते संवाद साधतायत, चर्चा करतायत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. बीकेसी मध्ये ते पोहोचलेले आहेत आणि ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 या कार्यक्रमासाठी ते उपस्थित आहेत. या फिनटेक फेस्ट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील आणि त्याच्यानंतर ते पालघरकडे रवाना होणार आहेत. पालघरमधल्या वाढवण बंदराचं भूमिपूजन आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे. मात्र त्याआधी या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष उपस्थिती. मुंबईमधल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत. त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. तर दुसरीकडे आपण पाहताय की वर्षा गायकवाड या आपल्या निवासस्थानाच्या बाहेरच आता ठिय्या मांडून आंदोलन करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला त्यांच्याकडून विरोध केला जातोय. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा 8च महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेला होता. मात्र हा पुतळा कोसळल्यानंतर आता विरोधक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेत. राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळते आणि हे प्रकरण ताजं असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर मोदींच्या या दौऱ्याला निषेध करण्यासाठी, त्याविरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेस जी आहे ती आक्रमक झालेली आहे. मात्र आज सकाळपासूनच काँग्रेसच्या नेत्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि काँग्रेसच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलाय. वर्षा गायकवाड यांनी तीव्र प्रतिक्रिया आणि तीव्र नाराजी सुद्धा काही वेळापूर्वी माध्यमांच्या समोर केलेली आहे आणि आता या ठिकाणाहून त्यांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या इमारतीमधल्या परिसरामध्येच ठिय्या मांडलेला आहे आणि आंदोलन त्यांच्याकडून केलं जात आहे. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. ही दोन दृश्य आपण पाहताय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीकेसी मध्ये पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून आंदोलन सुरू आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय आणि काँग्रेसचे मुंबईमधले वरिष्ठ नेते त्यांच्या घराच्या बाहेर सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, त्यांना सुद्धा स्थानबद्ध करण्यात आलेला आहे. ग्लोबल फिनटेक फेस्ट मधून मोदी लाईव्ह आपण या ठिकाणी पाहताय. काही वेळातच या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे वर्षा गायकवाड यांचं ठिय्या आंदोलन जे आहे ते सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. काँग्रेसकडून बीकेसीच्या बाहेर जे आहे ते आंदोलन करण्यात येणार होतं.